Which of the following is not a type of strain? Longitudinal strain, volumetric strain, shear strain and tensile stress. कोणता ह्याच्यातलं स्ट्रेनचा टाईप नाहीये? सांगा. स्ट्रेन, स्ट्रेस, कोणता टाईप नाहीये स्ट्रेनचा? येतोय ना? आवाज येतोय का? Yes, no, I'm audible. Then, which of the following is not a type of strain? Answer. स्ट्रेन कोणकोणते बघितले होते? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन, शिअर स्ट्रेन. पण हा टेन्साईल काय ट्रेस आहे. That elastic limit is the maximum stress. Elastic limit is the maximum stress up to which the body breaks, behaves plastically, regains original shape or removal of force, changes volume permanently. Option C. Regain original shape on removal of force. Okay, बरोबर. Good. Then Hooke's law is valid up to breaking point, L point, elastic limit, or ultimate stress. Hooke's law, within the elastic limit, force is directly proportional to, stress is directly proportional to strain. Hooke's law is valid up to breaking point, ending point, elastic limit, or ultimate stress. आपण हुक्स लॉ मध्ये काय बघितलं होतं? आलंय. Within elastic limit, हुक्स लॉ मध्ये काय बघितलं? Within elastic limit, the stress is directly proportional to the strain within elastic limit. तर मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? Hooke's law is valid up to elastic limit. Hooke's law is valid up to elastic limit. The next question is, according to Hooke's law, stress is inversely proportional to strain, directly proportional to strain, equal strain, or independent strain. Stress is according to Hooke's law, the stress is Directly directly proportional proportional to to. stress. Okay. The Young's modulus is the ratio of. Young's modulus मध्ये काय बघितलं होतं आपण? की स्ट्रेस आणि
हुक्स लॉ मध्ये काय बघितलं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ. मग यंग्स मॉड्युलस मध्ये काय केलं आपण, जे प्रपोर्शनलचं चिन्ह आहे ते काढून आपण तिथे इक्वल टूचं चिन्ह लावलं. त्यानंतर जो कॉन्स्टंट आहे तो काय घेतला, ई घेतला. आणि स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस इथं तसाच ठेवला, इथे घेतला स्ट्रेन. आणि मग ई इज इक्वल टू काय होतं, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. The next modulus is the ratio of stress divided by strain. Then bulk modulus is related to, लास्ट वाला बघितलं होता, बल्क मॉड्युलस चेंज इन व्हॅल्यू. जो यंग्स मॉड्युलस आहे तो त्याच्यामध्ये काय झालती, स्टिफनेस झालत, लेंथ मध्ये चेंज होत होती. जो बल्क मॉड्युलस आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू मध्ये चेंज होती. देन मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी Shear stress. D. हो, ओके, गुड. Then which of the following material does not obey Hooke's law? Hooke's law काय आहे? Within elastic limit, the stress is directly proportional to the strain. Glass. Option D, glass. Which of the नाही, ऑप्शन डी नाही येणार आहे, ऑप्शन बी येणार आहे, रबर. आपण स्ट्रेस म्हणजे काय होतं की एखादा मटेरियल इंटरनल फोर्स किती अप्लाय करतोय रेजिस्ट करण्यासाठी, डिफॉर्मेशन रेजिस्ट करण्यासाठी इंटरनल फोर्स अप्लाय करतोय, बरोबर आहे. तो झाला स्ट्रेस. स्ट्रेन म्हणजे काय झालं, किती त्याच्यामध्ये चेंज झालंय, किती मटेरियल फोर्स लावल्यामध्ये कमी झालाय, म्हणजे चेंज किती झालाय, डिफॉर्मेशन किती झालंय. आणि हुक्स लॉ म्हणजे काय, त्या दोघांचा रेशो, प्रपोर्शन सगळं. तर जो रबर आहे त्याच्यामध्ये इंटरनल फोर्स किती आहे, एकदम मिनिमम आहे, तो लगेच स्ट्रेस होतोय. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर आहे रबर. ते हुक्स लॉ ऑबे नाही करत आहे, कारण तो स्ट्रेस एकदम मिनिमम आहे आणि जो डिफॉर्मेशन आहे ते खूप जास्त आहे, त्याची खूप इन्क्रीज होतीये. तर जो रबर आहे तो हुक्स लॉ ऑबे नाही करत आहे. त्यानंतर इफ स्ट्रेस इज डबल विदिन इलास्टिक लिमिट, then strain will be stress is double within elastic limits, then strain will be stress is directly proportional to strain. स्ट्रेस जर डबल झाला म्हणजे 2 स्ट्रेस झाला तर स्ट्रेन किती होणार आहे, तो पण 2च होणार ना, 2 स्ट्रेन, कारण ते एकमेकांना प्रोपोर्शनल आहे. जेवढा स्ट्रेस इन्क्रीज होणार आहे तेवढं स्ट्रेन इन्क्रीज होणार आहे, म्हणजे बी डबल.
A perfectly elastic body is one which does not deform and does not regain its original shape completely and breaks easily. A perfectly elastic body. Elastic body काय आहे? जी C. डिफॉर्मच होत नाही. हा, ओके. Regain Option its C. original shape. Regain its original shape completely. ओके, राईट. देन आता आपण ह्याच्यावर न्यूमेरिकल्स बघणार आहेत. तर सगळ्यांनी पेन पेज घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प होईल. हम्म. आपण इथं सॉल्व्ह करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, अ फोर्स ऑफ 200 Newton acts on a wire of a cross-sectional area 4 into 10 raised to minus 6 meter square. The stress produces. आता तुम्ही आन्सर सांगताय का आपण सॉल्व्ह करायचंय? आपण सॉल्व्ह करू. चल. काय आहे? आता आपल्याला काय काढायचं? स्ट्रेस काढायचा आहे. आपल्याला काय काढायचंय? स्ट्रेस काढायचा आहे. तर आता स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे? एक मिनिट. स्ट्रेस काय? स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता इथं फोर्स किती आहे? एफ इज इक्वल टू, आणि एरिया किती आहे? ए इज इक्वल टू Force 200 Newton आणि area 4 into 10 raised to minus 6 meter square. बरोबर आहे. फोर्स आहे फोर्स 2000 न्यूटन आणि एरिया किती सांगितलं? 4 into 10 raised to
एरिया किती आहे 4 × 10⁻⁻⁶ ऐका ना, तुम्ही एक काम करा, आधी ना सगळे क्वेश्चन्स लिहून घ्या, मग मला त्याचे उत्तर सांगा. कारण मी जर पेन इकडे गेले ना सगळं चेंज होतं. तिथे पण जागा नाही सॉल्व्ह करण्यासाठी. मग करूयात. असं सॉल्व्ह करू. एफ किती आहे 2000 न्यूटन आणि ए इज इक्वल टू 4 × 10⁻⁻⁶. आता आपल्याला एफ डिवाइड बाय ए करायचं आहे. स्ट्रेस म्हणजेच काय फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स किती आहे 200 आणि एरिया किती आहे 4 × 10⁻⁻⁶. आता आपण हे कसं करणार. आता 4 1 जा 4 4 5 जा बरोबर ना. 4 5 जा 20 आणि इथे 0 राहतोय म्हणजे 50. जे 50 डिवायडेड बाय 1 × 10⁻⁻⁶. आता जेव्हा आपण 10⁻⁻⁶ वर घेणार आहे तेव्हा ते काय होणार आहे 50 × 10⁻⁶ आणि 5 × 10⁻⁻⁴ म्हणजेच किती 50 × 10⁻⁶ म्हणजे त्याचा आन्सर काय होणार आहे 5 × 10⁻⁷ आहे का ऑप्शन मध्ये. तर ऑप्शन नंबर सी न्यूटन पर मीटर स्क्वेअर स्ट्रेसचं युनिट मॅडम आहे. परत सांगा. बरं ठीक आहे. आपल्याला स्ट्रेस बघायचा आहे. स्ट्रेस म्हणजे काय फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स किती आहे 200 आणि एरिया किती आहे 4 × 10⁻⁻⁶. बरोबर आहे. आपण काय करणार 4 नी 200 ला भागणार डिवाइड करणार तर त्याचा आन्सर काय येणार 50. 50 डिवायडेड बाय 1 × 10⁻⁻⁶. 4 गेला 4 चे तिथे 1 राहिला इथे 50 झाले. ओके. आता हे जे 10⁻⁻⁶ आहे ते वर गेल्यानंतर काय होणार आहे 10⁻⁶ होणार आहे आणि जो 50 आहे 50 म्हणजेच काय 5 × 10⁻⁴ 50 इज इक्वल टू 5 × 10 बस 10 म्हणजेच काय असतं त्याच्या वर एक असतो. ठेवलं तरी म्हणजे ठेवलं तरी काय नसतं नाही दाखवलं तरी काय नसतं एक तो. तर 5 × 10⁻⁴ × 10⁻⁶. तर हे 6 आणि हे 1 10 10 6 आणि 6 आणि हा 1 7. तर त्याचा आन्सर काय होतं 5 × 10⁻⁷. आणि स्ट्रेसचं युनिट काय आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आलं लक्षात. नोट करून घ्या त्या क्वेश्चनचा आन्सर. मग आपण पुढचं क्वेश्चन बघू. हे क्वेश्चन सोपे आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला सेमिस्टरच्या जो ऑनलाईन क्वेश्चन पेपर त्याच्यात येऊ शकतात. सोपे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह पण करू शकता.
झालंय. करू रफ. नंतर सेकंड क्वेश्चन आहे. अ वायर ऑफ लेंथ 1 meter elongates by 1 mm the strain produces. आता ह्याच्यामध्ये काय झालं, एक वायर आहे, एक वायर 10 आहे. raised to minus बरं मला एक सांग, तू सॉल्व केलंय बरोबर आहे? नाहीये, कारण आपण जेव्हा एम मधलं मीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे, तर ते किती होणार आहे एकदा बघ बरं. तर एक वायर आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे, काय येत सारखं सारखं लॉंग झाल्यानंतर त्याची चेंज किती होणार आहे, 1 mm. हा 1 mm आणि हे झालं 1 मीटर. तर 1 मीटर 1 mm इज इक्वल टू 1⁻³ मीटर. तू -2 मीटर बघितलं होतं का? तर -3 minus मीटर. 3 meter. हो. तर आपल्याला काय बघायचंय, स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजेच काय, ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. तर इथं लेंथ किती चेंज झाली आहे, 1 mm. 1 mm म्हणजेच काय, 10⁻³ चेंज इन लेंथ किती आहे, 1 mm म्हणजेच 10⁻³ आणि ओरिजिनल लेंथ किती आहे, 1 मीटर. 1 म्हणजेच ह्याचा आन्सर काय होतं, 10⁻³. देन नेक्स्ट क्वेश्चन. तो पण नोट डाऊन करून घ्या. आपण हा क्वेश्चन बघून स्टॉप करूयात, 8 वाजत आले, कारण रिव्हिजन पण करायची आहे. उरलेले क्वेश्चन उद्या बघूयात. इफ अ स्ट्रेस ऑफ 3 × 10⁸ Newton per meter square produces a strain of 1.5 × 10⁻³ Young modulus of a material is. आता यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय होता? यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला Stress काय upon होता? strain. बाय स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. बरोबर. तर आपल्याला तिथं काय करावं लागणार आहे, यंग्स मॉड्युलस साठी आपल्याला स्ट्रेस इज डिवायडेड बाय स्ट्रेन, म्हणजे 3 × 10⁸ डिवायडेड बाय 1.5 × 10⁻³ येईल कॅल्क्युलेट करता.
ट्राय करा, मग आपण करूया. ऑप्शन ए. बरोबर आहे. सगळ्यांना जमलंय कॅल्क्युलेट करायला? करा, ट्राय करा. ठीक आहे, चला आपण करूया सोबत. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, 3 डिवायडेड बाय 1.5 इज इक्वल टू किती येतात? आपण हा पॉइंट इकडे घेण्यासाठी आपण वर 30 घेणार, खाली घेणार 15. आन्सर आलं 2. आता राहिला हे इंटू 10⁻8 डिवायडेड बाय 10⁻³ आता हे -3 वर गेलं काय होणार? 2 इंटू 10⁻8 इंटू 10⁻3 मग ती 2 इंटू 10⁻11 फर्स्ट ऑप्शन. युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. घ्या लिहून. तर आपण इथे स्टॉप करूयात आज. पुढचे क्वेश्चन उद्या बघू. तुम्ही वाटलंच तर क्वेश्चन्स लिहून घ्या आणि सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. सोपे क्वेश्चन्स आहेत, एवढं काही नाहीये त्याच्यात. म्हणजे तुम्हाला जर असं क्वेश्चन आला तर तुम्ही मग त्यावेळेस सॉल्व्ह करू शकता ना पटकन. तुमचं 1 मार्क फिक्स होऊन जाईल. चला रिव्हिजन एकदा लास्ट बघूयात. काय होतं एक्स मॉड्युलस E इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ई काय आहे इथं? कॉन्स्टंट आहे. नंतर शेअर मॉड्युलस रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण म्हणतात शेअर मॉड्युलसला. तर त्याचं काय? G इज इक्वल टू शेअर स्ट्रेस डिवायडेड बाय शेअर स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस कशासाठी आहे? लेंथसाठी आहे. लेंथसाठी आहे, स्टिफनेससाठी आहे, मटेरियलच्या हार्डनेससाठी आहे. शेअर मॉड्युलस शेअर डिफॉर्मेशन साठी आहे. देन बल्क मॉड्युलस कशासाठी आहे? व्हॉल्यूम साठी आहे. प्रेशर डिवायडेड बाय चेंज इन व्हॅल्यूम. किती व्हॅल्यूम चेंज होत आहे? डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॅल्यूम. तर जेवढं जास्त मटेरियल के हाय असेल, म्हणजे के म्हणजे बल्क मॉड्युलस जेवढा जास्त तेवढं ते मटेरियल इनकम्प्रेसिबल म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू चेंज होणार नाही. आणि जेवढं कमी असेल तेवढं ते मटेरियल जास्त कम्प्रेसिबल म्हणजे जास्त त्याच्यामध्ये व्हॅल्यूम चेंज होणार आहे. चलो करा सॉल्व, बघा जमतंय का, म्हणजे जमणार आहे तुम्हाला, तुम्ही हुशार आहेत. तर घ्या करून, आपण परत उद्या बघू. तोपर्यंत गुड बाय, गुड डे. अभ्यास करा.